बघता बघता जाईल संधी, बघता बघता जाईल संधी, उतरेल तुझी केव्हा धुंदी, उतरेल तुझी केव्हा धुंदी, सुटलेला शरद भात्यातून कधी, सुटलेला शरद भात्यातून कधी येईल का माघारी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन. पवित्र शास्त्र बायबल नवा करार मधील मत्ते याने लिहिलेले शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 27 आम्ही ह्या प्रकारे वाचतो. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? आपण काय खावे आणि काय प्यावे, किंवा आपल्या शरीरासाठी कोणते वस्त्र घालावे, या गोष्टींविषयी मनुष्य आपल्या भविष्याची व्यर्थ काळजी करीत असतो आणि अशा प्रकाराने तो देवाचा अपमान करीत असतो. अशा प्रकारे चिंता करण्यासंदर्भात प्रभू येशू ख्रिस्त येथे प्रश्न विचारत आहे की तुमच्यापैकी कोण असा आहे की चिंता करून त्याच्या आयुष्यात एक तास देखील वाढू शकतो? कोणीही व्यक्ती त्याचे वय वाढवू शकत नाही किंवा कमी करू शकत नाही, परंतु त्याच्या आयुष्यात जे निर्णय तो घेतो ते त्याला देवाच्या न्यायासनासमोर आणतात. जर कोणी मनुष्य आज प्रभू येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरील बलिदान आणि पुनरुत्थान यावर विश्वास ठेवित नाही, तर तो मनुष्य देवाच्याद्वारे मिळणारे तारण आणि त्याच्याद्वारे मिळणारी पापक्षमेचा मार्ग तो नाकारतो. या कारणामुळेच त्यांच्यासाठी ठरविलेली शिक्षा ही नरक आहे. परंतु जो कोणी आज प्रभू येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरील बलिदान आणि पुनरुत्थान यावर विश्वास ठेवितो, तर तो देवाच्याद्वारे मिळणारे तारण आणि त्याच्याद्वारे मिळणारी पापक्षमेचा मार्गाचा तो स्वीकार करीतो. तुम्ही तुमचे आयुष्य तो वाढू शकत नाही, पण या आयुष्यात तुम्ही स्वतःसाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता, तो म्हणजे मला तारण मिळावे की नाही. देव तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास जरूर मदत करेल. आम्ही देखील देवाजवळ तुमच्यासाठी हीच प्रार्थना करीतो. आमेन. धन्यवाद. काळ चालला धावत धावत, नच थांबे क्षणभरी, विचार कर अंतरी.